हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. रेझिन पूजा थाळी बनवण्यासाठी लागणारे मोल्ड आपण पार्ट 1 मध्ये पोर करून घेतलेले आहे. 24 आवर्स नंतर आज आपण त्यांचं डिमोल्डिंग करणार आहोत. डिमोल्ड झाल्यानंतर फ्लावर्सला शेप देण्यासाठी तुमच्याकडे जर हीट गन असेल त्याने 5 to 10 सेकंड्स हीट देऊन एखाद्या कटोरी किंवा बाउलमध्ये ते फ्लावर हळूहळू प्रेस करायचे आहे. हीट दिलेली असल्यामुळे तुम्ही जेवढं प्रेस कराल त्या वाटीचा ते फ्लावर शेप घेतं. तुम्ही कुठलाही बाउल किंवा कटोरी घेऊ शकतात. अशा प्रकारे मी सर्व पेटल्स इथं 3D शेप देत आहे त्यांना. थोड्या वेळाने टेम्परेचर नॉर्मलला आलं की ते पेटल्स दिलेल्या शेपमध्ये जसेच तसे राहतात. एक फ्लावर मी मोठ्या बाउलमध्ये शेप दिला होता, तेच आता तुम्हाला दाखवत आहे. या सर्व पेटल्सला गोल्डन डेको मार्करने बॉर्डर ड्रॉ करूयात. गोल्डन डेको मार्कर सर्वात पहिले शेक करायचा आहे. त्यानंतर कुठल्याही MDF बेसवरती त्याचे टीप 3 to 4 टाइम्स इंक बाहेर येईपर्यंत प्रेस करायची आहे. इंक बाहेर आल्यावरती तुम्ही बॉर्डर ड्रॉ करू शकता. आपल्याला पाहिजे तेवढ्या थिकनेसची बॉर्डर अशा प्रकारे सर्व पेटल्सवरती ड्रॉ करून घेतलेली आहे. जर तुम्हाला वाटलं की कुठेतरी बॉर्डरचा जो शेप आहे गोल्डन मार्करचा तो रॉंग झाला आहे, कुठे थिकनेस कमी जास्त झाली आहे आणि हा तर परमनंट मार्कर आहे, त्याला इरेज करण्यासाठी तुम्ही नेल पॉलिश रिमूव्हरचे जे वाईप असतात त्याचा वापर करू शकता. त्याने लगेच स्क्रेप केल्यानंतर हे गोल्डन मार्कर जे आहे ते तुम्ही काढू शकतात. अशा प्रकारे कुठल्याही कंपनीचं तुम्ही नेल पॉलिश रिमूव्हरचे वाईप घेऊ शकतात. त्यानंतर आपल्याला आपल्या पूजा थाळीवरती सर्व 3D गोल्डन फ्लावर्स, पेटल्स, कटोरी, हळदी कुंकाच्या वाट्या ह्यांचं लेआउट करायचं आहे. मी इथं फेविबॉन्ड घेतलेला आहे. त्याच्या साहाय्याने सर्वप्रथम मी फ्लावर्स हव्या त्या पोझिशनला स्टिक करून घेणार आहे. तुम्ही डायरेक्ट रेझिनमध्येही फ्लावर्स टाकू शकतात, पण टॉपकोटमध्ये फ्लावर्स आणि कटोरी इकडे तिकडे फ्लोट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मी ॲडवाईस करेल कधी फेविबॉन्ड किंवा फेविक्विकने किंवा ग्लू स्टिकने ते रेझिनची जी थाली आहे त्याच्यावरती हव्या त्या पोझिशनमध्ये स्टिक करून घ्या आणि थोड्या वेळाने ते स्टिक झाल्यानंतर रेझिनचा टॉपकोट देऊ शकतात. इथे मी डेकोरेशनसाठी गणपती बाप्पाचे गोल्डन मेटॅलिक स्टिकर यूज करत आहे. त्यानंतर परत 30 to 40 ml रेझिन मिक्स करून मी त्याचा टॉपकोट देत आहे. सर्व बॉर्डर्सला आपल्याला रेझिन स्प्रेड करायचं आहे. इवन जे 3D फ्लावर्स बनवलेलं आहे त्यावरही मी टॉपकोट देणार आहे फॉर एक्स्ट्रा शाईनसाठी. आणि त्याच्यावरतीच आपण जे छोटे छोटे पर्ल्स असतात ते स्प्रेड करणार आहोत फॉर ॲडिशनल डेकोरेशन. ब्लो टॉर्चने एक्सेस बबल रिमूव्ह केलेले आहेत. आपली पूजा थाली आणखी डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी मी त्याच्यावरती गोल्डन चंक्स पण बॉर्डरला यूज केलेले आहेत. रेझिन आर्ट मी बऱ्याच वर्षापासून करते आहे, बट असं व्हिडिओ बनवून त्याला स्वतःचा व्हॉइस ओव्हर देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. अजून बऱ्याच चुका होत आहे, बट चुकांमधूनच माणूस शिकतं. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.